हरा विठ्ठल हरा विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरे हरे विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदे विठ्ठल 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमुरतिं द्वन्द्वातीतमगगन सदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं मलमजलं सर्वाद साक्षिभूतं भवतितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननीतपानिमण्डनं मन्ननाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदय धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद विश्ववलंदी वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवल्य कारुण्यक्रम ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः अलंकापुरी रम्य सिंहासनतं पदम्बोज तेजस्प्रदिक् प्रदेश विधीन्द्रादिदेवै सदस्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरे मस्तक माझा पायावरी राहो निरंतरे संतांच्या जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबर यांचा अभंग सर्वांच्या पाठातला अभंग आहे. सेवेचे निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंधलगाव आशिम गावकऱ्याचे प्रयत्न कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजन परिसरातील गुणवान मंडळी तथा आदरणीय गुरुजी दिलीपांनाचे सहकारी गुरुजीचे शिष्य गावातील भजनी मंडळ मृदंगवादकाची नावं माहीत नाहीत मला दोन्ही मृदंगवादक श्रोते मंडळीच्या सहभागातून चालू असलेला आपला
नामयज्ञ सोहळा आहे. आज माझ्याकडे आलेली 6व्या दिवसाची सेवा. अभंग निवडलाय आपण तुकोबरायचा. अभंगाची भूमिका अशी आहे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुकोबरायची काय मान्यता आहे, तुकोबरायच्या मान्यतेमधला आपला परमार्थ आहे का, तुकोबरायला काय मान्यता आहे आणि काय मान्य नाही. तुकोबरायला अभंगामध्ये 3 गोष्टी अशा टाकल्या तुकोबरायने. मापात बसत असला तर मला मान्य नाही, तर मान्य नाही म्हणून एक शब्द वापरला तुकोबरायने. भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. दुसरा शब्द वापरला तुकोबरायने, नामरूपी जडला त्याचा. आणि दुसरा शब्द वापरला, नवविधा भक्ती जाणतो तो. 3 शब्द आहेत अभंगामध्ये. आणि 3 शब्दाला तुकोबरायने सिद्धांत देत असताना, दृष्टांत देत असताना तुकोबराय म्हणतात, दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा. दुसरा शब्द आहे, त्याचा दासमी अंकित. आणि तिसरा शब्द आहे, तोची शुद्ध. 3 शब्द आहेत अभंगामध्ये प्रत्येक वेळेला. तोची दैवाचा पुतळा. कोण दैवाचा पुतळा? भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा. त्याचा मी दास होणार तुकोबराय म्हणतात. कुणाचा दास होणार? नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचा नामरूपावर चित्त जडले त्याचा दास अंकित होणार. आणि तिसरं विधान आहे तुकोबरायचं, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकोबरायच्या मान्यतेमध्ये भजन बसतं काही महत्वाचं. आणि तुकोबरायांत मान्यता जर बसत नसली, तिथे शब्द वापरले तुकोबरायाने पंडित आणि शहाणा. खरं तरी तुकोबरायला पंडित शहाणा म्हणण्यापेक्षा कीर्तनकार किंवा गायक असंही म्हणायचं असेल, नाहीतर वादक किंवा गायक म्हणायचं असेल तुकोबरायला. माझं मत वैयक्तिक बरं का. तुकोबरायात गायक असो वा वादक असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, भागवतकार असो, रामकथा करणार असो, अनेक नये माझे मना. तुकोबरायात या 3 लक्षणामध्ये बसलं पाहिजे. भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो लक्षण बसलं पाहिजे, नामरूपावर चित्त जडलं पाहिजे हे लक्षण बसलं पाहिजे. आणि तुकोबरायात तुका म्हणे नवविधा भक्ती जाणतो तो. 3 शब्द आहेत. आणि 3 ठिकाणी तुकोबरायाने चकार वापरले. तुकोबरायाने चकार 3 चरणामध्ये चकार आहेत तुकोबरायाचे. तोची दैवाचा पुतळा, त्याचा दास मी अंकित, आणि तोची शुद्ध. 3 ठिकाणी चकार आहे तुकोबरायाचे. चकार काय करत असतो? चकार हा एकाची निश्चिंती करत असतो, अनेकाची व्यावर्ती करतो. हा चकाराचं काम असतं. म्हणून तुकोबरायाने चकार वापरला. बरं, अभंगामध्ये तुकोबरायाने लक्षणं करत असताना 3 लक्षणं केलीत. आणि लक्षणामुळे एकच तुकोबरायाने प्रमाण दिले अभंगामध्ये. एकच प्रमाण आहे, बाकी सगळे लक्षण आहेत. का एक प्रमाण दिलं असावं? तुकोबराय म्हणतात, लक्षणाला तत्वनिष्ठता येण्यासाठी प्रमाणाची गरज असते. इथं 3 प्रकारचे लोक असतात ऐकायला. कीर्तन ऐकायला सारखे सगळे नसतात. 3 प्रकारचे लोक असतात. काही जणाला परमार्थ हा अनुभवानं पटत असतो. दुसऱ्या वर्गाला परमार्थ हा प्रमाणानं मान्य होत असतो. आणि तिसरा जो वर्ग आहे का, तिसऱ्या वर्गाला फक्त गोष्टी सांगितल्या तेवढ्याच पडतात, बाकीचं काही कळत नसतं. 3 वर्ग पडतात. एक वर्ग टाळकऱ्याचा जो वर्ग आहे, टाळकऱ्याचा वर्ग प्रमाण जर नाही दिलं तर मान्य करत नाही, किंवा महाराजालाच प्रामाणिक मानत नाही. ती प्रमाण दिल्याशिवाय प्रामाणिक मानत. टाळकऱ्याचा हमेशा चर्चा ऐकत असतो. महाराज बोलले पण महाराज काही प्रमाणावर अभंगावर आले नाहीत हे टाळकरी म्हणतात. ह्याचा अर्थ असा आहे, टाळकरीला प्रमाण मान्य असतं. तुकोबरायाचं चिंतन असं आहे. तुकोबरायात आम्ही बोलत असताना आमचं बोलणं अवकाशात निघून जात असतं, पण आमच्या बोलण्यावर जर विश्वास नसला तर तुकोबरायात तुम्ही प्रमाण बघा. कारण काय, प्रमाणाशिवाय लक्षणाला तत्वनिष्ठता येत नाही. तुकोबरायात माझ्यावर जर विश्वास नसला, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. तुकोबरायात पहावे पुराणे विचारून. याचा अर्थ आहे प्रमाण बघा. प्रमाणानं
लक्षणाला तत्वनिष्ठता येत असती. म्हणून तुकोबारांनी एकच प्रमाण दिले, ते प्रमाण आहे तुका म्हणणे नवविध. एवढंच प्रमाण आहे, बाकीची सगळे लक्षणं केले तुकोबारांनी. आता काही लक्षणं करत असताना 3 लक्षणं एवढे कठीण आहेत, आणि तुकोबारांतात लक्षणात नाही भेटल्यास मला मान्य नाही, आणि लक्षणं अत्यंत कठीण आहेत तुकोबाराची. 3 लक्षणं एवढी कठीण आहेत की सहजासहजी कुणालाच बसत नाही. तोची दैवाचा पुतळा म्हणत असताना जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा हे लक्षण बसलं पाहिजे. नामरूपी जडले चित्त त्याचा दासने अंकित हे लक्षण बसलं पाहिजे. आणि तुकोबारांतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि तुकोबारांतात हे सगळ्यासाठी मला माझ्या मान्यतेत बसलं पाहिजे. तुकोबाराचे बोलण्याचे 2 भाग असतात. एक भाग असतो भजन करत नाहीत त्यांच्यासाठी, आणि दुसरा भाग असतो भजन करतात त्यांच्यासाठी. काही अभंग असतात भजनच करत नाहीत त्यांच्यासाठी, आणि काही अभंग असतात भजन करतात त्यांच्यासाठी. 2 भाग असतात. काय फरक काय असतो? भजन करत नाहीत त्यांच्यासाठी खेदाची भाषा असते, आणि भजन करतात त्यांच्यासाठी मान्यतेची भाषा असते. 2 भाषा असतात महाराजाची. आपण भजन करतो, आपण सगळे भजन करतात, पण तुकोबाराच्या मान्यतेमध्ये बसतोय का हा प्रश्न आहे. आणि काही भजनालाच येत नाहीत त्यांनाही तुकोबारा बोलतात. ते खेदाची भाषा असते. प्रत्येक साधूची खेदाची भाषा आहे. देवाची भाषा खेदाची असते, आणि संताची भाषा खेदाची असते. देवाची खेदाची भाषा अशी आहे, माझी ये भक्तिवीन जळोतयाचे जी आले पण आगा प्रतिवरी पाषाण नसती काही. हे खेदाची भाषा आहे देवाची. देव म्हणतात जन्माला आलेत, भक्ती करत नाहीत. कशाला जन्माला आलेत? काय कामाचे आहेत? दगड कमी होते का? ही खेदाची भाषा आहे. ज्ञानोबाराची भाषा अशी आहे खेदाची, नाही ज्याशी भक्ती पुन्हा हरिविन जन्म येमाचा पाहुणा. हरिविन जन्म म्हणतात ही खेदाची भाषा आहे. नामदेव महाराजाची खेदाची भाषा आहे. नामदेव महाराज म्हणतात भक्तिविन जिने जळ लाजीरवाने संसार भोगणे दुःख मळे. नामदेव महाराजाची भाषा आहे. आणि नाथ महाराजाची खेदाची भाषा अशी आहे, भक्तिविन पशु कशाची वाढला सटविने नेला. ही सगळी खेदाची भाषा आहे. सर्व संतांची भाषा खेदाची कुणासाठी असते? जे भजनाला येत नाहीत. आपल्यासाठी ही भाषा नाही. आपण करतो कसं का होईना, पण आपलं चालू आहे. ही आपल्यासाठी भाषा नाही. तुकोबाराची भाषा आहे खेदाची. तुकोबाराची भजन करत नाही त्यांच्यासाठी म्हणतात जन्माला आले तर माणसं म्हणून येण्यापेक्षा जंतू होऊन का आले नाहीत म्हणून. कास या जन्म आला हा पाषाण, जंत का होऊन पडला नाही. ही सगळ्या संतांची खेदाची भाषा. जे भजन करत नाही त्यांच्यासाठी भाषा वेगळी, पण आमच्यासाठी मात्र भाषा वेगळी आहे. आम्ही करतो, पण कसं करतो त्याच्यासाठी मात्र मान्यतेची भाषा आहे. तुकोबारांतात हे भजन करतात, पण या मापात बसलं पाहिजे. कोणत्या? तोची दैवाचा पुतळा त्याचा दास मी अंकित, आणि तोची शुद्ध. 3 गोष्टी पाहिजे जीवनात. आता काही वेळा काय घडत असतं, काही माणसं दैवान असतील पण शुद्ध असतील असं सांगता येत नाही. आणि तुकोबाराला तर 3 लक्षणात बसलं पाहिजे. बरेचसे माणसं दैवान असतील पण शुद्ध असतील असं काही सांगता येत नाही. काही माणसं शुद्ध असतील पण दैवान असतील असं सांगता येत नाही. काही माणसं दैवाने असतील, शुद्ध असतील, पण ती मालक असतील असं काही सांगता येत नाही. तुकोबारांचा तो मालक पाहिजे, दैवान पाहिजे, आणि तो शुद्ध पाहिजे. ही लक्षणं बसवत असताना देवाला देखील लक्षणं बसत नाही. ती देवाला रामप्रभूला शुद्ध म्हणता येतं, रामप्रभूला एखाद्या वेळेस दैवान म्हणता येईल का? शुद्ध भक्त म्हणता येईल, पण दैवान म्हणता येत नाही. कशावरून? एखाद्याचं लग्न व्हावं, लग्न झाल्यावर वनवास लागावा, आणि वनवास लागल्यावर पत्नीचं अपहरण व्हावं, असं जर जीवन असलं कोणी दैवान म्हणत नाही. कारण काय? सगळे अनुकूल परिस्थिती असली तरच दैवान म्हणता येतंय. तुकोबारा म्हणतात बहुतेक रामप्रभू या मापात बसत नाहीत. भगवान श्रीकृष्णाचा जर विचार केला आपण की 3 लक्षणं बसण्यासाठी, भगवान श्रीकृष्णाला मालक म्हणता येईल, स्वामित्व म्हणता येईल, पण दैवान म्हणता येत नाही. जन्मच दुसऱ्याच्या बंदीखान्यामध्ये झाला,
दैवान म्हणता येत नाही. आणि तुकोबाराय तर म्हणतात ही 3 लक्षात बसलं पाहिजे. मग लक्षणं नेमकी कुणाला बसतील अशी. आणि तुकोबाराचा शब्द आहे की बसच जर नसले तर अनिक नये माझे मना आणि हो का पंडित शहादा. आपणाला एक लक्षण बघायचे आणि वेळेमध्ये बघायचे. आणि दुसरे एक कारण आहे गरजाय चालू झाले त्यातल्या त्यात काय करून आपल्याला लक्षण बसवायचे. तुकोबार म्हणतात तोची दैवाचा पुतळा. आता दैवान कुणाला म्हणावं. तुकोबाराय ज्याला दैवान म्हणतात त्याला आम्ही दैवान म्हणत नाही. आणि आम्ही ज्याला भाग्यवान म्हणत असतो तुकोबाराय त्याला म्हणत येतं. आणखी दुसरं चिंतन असं आहे आपलं आणखी निश्चित भाग्यवान कुणाला म्हणावं. संसारी माणसाचं भाग्यवान कुणाला म्हणावं आणखी निश्चित झालं नाही. तुकोबार म्हणतात काही माणसं भरपूर संसार मोठा आटला की भाग्यवान म्हणतात. माणसं ज्याशी प्रपंचाचा विस्तार त्याशी म्हणती भाग्य थोर. तुकोबार म्हणतात ज्याचा प्रपंचाचा विस्तार मोठा असेल त्याला आपण भाग्यवान म्हणत आहोत. अशा प्रपंचाच्या विस्तार ज्याला पैसा भरपूर आहे त्याला भाग्यवान म्हणतात आपण. पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना जर विचारलं तुम्ही भाग्यवान का म्हणून ते म्हणतात महाराज आम्ही नाही भाग्यवान. मग सत्ता पाहिजे म्हणतात सत्ता आम्हाला. मग एका मताला 5,000 गेले तर अडचण नाही. त्यांना जर पैशामध्ये भाग्य दिसलं असतं तर त्यांनी पैसा वाटला नसता. पैसे द्यायचे पण खुर्ची मिळवायची त्याच्यात भाग्य आहे त्यांना. कारण संसारी माणसं कोणतं भाग्य ठरवलं तर काही सांगता येत नाही. एक जणाकडे पैसा होता आणि सत्ताही होती. त्यांना विचारलं तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे मग तुम्ही भाग्यवान का. त्यांनी सांगितलं सगळं आहे पण पोरगच नाही. कोण म्हणतंय असं. दशरथ राजानं सांगितलं. दशरथाचा पुत्र शिरस्यमय राज्य सर्व दुःखाय कल्पते. दशरथ राजानं सांगितलं सत्ता आहे पैसा आहे पण मुलबाळ नाही तोपर्यंत भाग्य म्हणता येत नाही. काही जणाकडे पैसाही असतो सत्ताही असते मुलंही भरपूर असतात संध्याकाळी मापून झोपवावं लागतात एवढे भरपूर असतात. त्यांना विचारलं तुम्ही भाग्यवान का. ते म्हणतात आम्ही भाग्यवान म्हणत नाही. मग भाग्य कशाला म्हणता तुम्ही. ते म्हणतात आमच्या जीवनामध्ये सगळं आहे पण आमचं देह जर निरोगी नसला तर आम्हाला भाग्यवान म्हणता येत नाही. तुकोबाराय म्हणतात भाग्य कशाला म्हणायचं. जीवन हे निरोगी असणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. देह आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. तुकोबाराय म्हणतात देहामध्ये सगळं असतं. आपण पंक्तीला बराच वेळेस बघत असतो. वाढीत आलं की म्हणतात तेवढं गुलाबजामू मला वाढ नका म्हणतात. इकडं तोंड करून बोलावं लागतं तिकडं तोंड करून बोलते. सगळं आहे सगळं घरी खायला भरपूर आहे पण गुलाबजामू चालत नाही. ही कोणतं आहे हे रोगी माणसाचं लक्षण आहे. कारण काय आपल्याकडं काय पाहिजे ते म्हणतात सगळं आहे पण आम्हाला रोग नसायला पाहिजे. म्हणून विप्रत्यय शास्त्र सांगतं आपल्या जीवनामध्ये भाग्याच्या नावानं विप्रत्यय. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जे ठरवलेलं जे भाग्य आहे वास्तविक पाहता आम्ही भाग्यवान म्हणत नाही. भाग्य तरी नोहे भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवाच बरा तंता पायी निकटवाच बरा तंता पायी. भाग्य तरी नोहे पुत्र दारा धनपुत्र दारा निकटवाच बरा तंता पायी निकटवाच बरा तंता पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवाच बरा तंता पायी निकटवाच बरा तंता पायी निकटवाच बरा तंता पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र निकटवाच बरा तंता पायी निकटवाच बरा तंता पायी निकटवाच बरा तंता पायी. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाय. तुकोबाराने ठरवलेलं भाग्य आहे का आम्ही भाग्यवान म्हणत नाही. आम्ही ठरवलेल्या भाग्याला तुकोबाराय भाग्यवान
म्हणत नाही. धन पुत्र दारा भाग्य नोही म्हणतात तुकोबाराय. दुसरा एक अर्थ असा आहे, तुकोबारांनी ठरवलेलं भाग्य संपत नाही. आम्ही ठरवलेलं भाग्य कायमस्वरूपी राहत नाही. अदृष्ट झाल्या उदासू पालवेट श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी सीतांशू पालटे. जसा ज्ञानोबा म्हणतात, आम्ही ठरवलेलं भाग्य कायम राहत नाही, तुकोबारांनी ठरवलेलं भाग्य कायम राहतात. त्याच्यामध्ये 4 भाग पडतात. काही जणांकडे संसारातलं भाग्य आहे पण परमार्थातलं नाही. दुसरा वर्ग आहे, संसारातलं भाग्य नाही पण परमार्थातलं भाग्य आहे. तिसरा वर्ग आहे, संसारातलंही भाग्य नाही आणि परमार्थातलं भाग्य नाही. आणि चौथा वर्ग आहे, परमार्थातलंही भाग्य आणि संसारातलंही भाग्य. 4 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे, संसारातलं भरपूर अनुकूल असतं. गाडी असते, घोडा असतं, वाडा असतो, सगळंच असतं, पण मंदिराकडं यायची इच्छा होत नाही. तुमच्याकडं नसतील पण आमच्याकडं तशी लोक आहेत. सगळं घरी असतं भरपूर. ते म्हणतात काल नाही कीर्तनला, काय करावं महाराज आमच्या नशिबातच नाही म्हणतात. ते दैवात नाही शब्द आहेत, येतच नाही. तुकोबाराची प्रमाण आहेत. तुकोबार म्हणतात, खावे ल्यावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी तो. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन विठोबाच. दर्शन मात्र दुर्लभ. एक वर्ग असा आहे, संसारातलं भाग्य आहे पण परमार्थातलं भाग्य नाही. दुसरा वर्ग असा आहे, संसारातलं भाग्य नाही पण परमार्थातलं भाग्य आहे. संताचं जे जीवन आहे, संताच्या जीवनामध्ये परमार्थातलं भाग्य नसतं. अपवाद वगळला तर संसारातलं भाग्य नाही पण परमार्थातलं भाग्य असतं. भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, ओ भाग्यवंत मनोदया. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भगवता, तरले तरती हा भगवता, तरले तरती हा भगवता, तरले तरती हा भगवता. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भगवता, ओ तरले तरती हा भगवता, भगवता तरले तरती हा भगवता, तरले तरती हा भगवता. भाग्यवंत मनोदया शरण किंवा आम्ही दैवाचे दास पंढरी, तेच भाग्यवंते सरती पुरते. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मेते याची लागे, संसारी जन्मेते याची लागे, संसारी जन्मेते याची लागे, संसारी जन्मेते. तुका मन भाग्य या नावे म्हणे दे, संसारी जन्मेते याचे लागे, संसारी जन्मेते याचे लागे. भाग्य नावे म्हणे दे, संसारी जन्मेते याचे लागे, संसारी जन्मेते याचे लागे. संसारी जन्मिजे याची लागी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. तुका म्हणतात याला आम्ही भाग्य म्हणत आहोत. साधू दुसरा वर्ग असा आहे, साधू महात्म्याकडे संसारातलं भाग्य नाही पण परमार्थातलं एवढं भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणतात तुमच्याकडे गाई म्हशी आहेत, आमच्याकडून
तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुसी. नामदेव महाराज फक्त उंदरीन घुसी आहे, दुसरं काहीच नाही. पण संसारातलं भाग्य नाही, पण परमार्थातलं भाग्य असं आहे. घरी धार काढायला गाय नाही म्हणतात, धार काढाय म्हैस नाही, पण दूध मात्र प्यायला देव येतात. नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती, हरी दूध प्याला नामदेवा हाती, फिरविला नामदेवा हाती. फिरविले देवोळ जग माझे खाते, फिरविले देवोळ जग माझे खाते, नामदेवा हाती दूध प्याला. हो नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले जग माझे खाते, फिरविले देवोळ जग माझे खाते, नामदेवा हाती दूध प्याला. हे नामदेवा हाती दूध प्याला. काय नाही होत नाही. फिरविली देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती त्याला. नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाचे भिंत. संसारातलं भाग्य नाही, पण देवानं हातानं दूध प्यावं हे परमार्थातलं भाग्य आहे. दुसरा वर्ग आहे. एकाकडं संसारातलं भरपूर आहे, परमार्थातलं नाही. साधू महात्म्याकडे संसारातलं काहीच नाही. तुकोबांनी संसाराचं वर्णन करत असताना सांगितलं, सुडके आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळीता जवळीता सोर दाके. हा जाऊ पुढते भिके कुठे घर राखे ते, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखे ते, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखे ते. आम्ही सदैव सोडके जवळी येता तोर ढाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखे ते. आम्ही सदैव सोडके जवळी येता तोर ढाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखीते. नांदणूक ऐशी सांगा. आम्ही सुडके जवळी येता, मुद्दाम पहिला शब्द मी टाळलाय. तुकोबांनी संसार सांगितला सुडके, जवळी येता चोर धाके, जाओ पुढते बेके कुत्री घर राखते. पण पहिला शब्द अति महत्वाचा आहे. तुकोबांचा संसारामध्ये सुडके, पण परमार्थामध्ये सदैव हा शब्द आहे तुकोबराचा. आम्ही परमार्थाचा विचार केला तर आम्ही सदैव, आणि संसारामध्ये मात्र सुडके. दुसरं चिंतन आहे तुकोबराचं. आमच्या घरी पाहुणा येणं हे आमचं भाग्याचं लक्षण आहे. पण संसार जर बघितला, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या मोडक्या बाजा, वरी वाकळाच्या शेजा. तुका म्हणे मी दुर्बळ, मुखशुद्धी तुळशीदळ. तुका म्हणे मी संसारात दुर्बळ, पण जेवाय कोण आलंय? पाहुणे घरात, पाहुणे घराचे, पाहुणे घराचे, पाहुणे घराचे, पाहुणे घराचे. आजी आले रुचके ते, आजी आले रुचके ते. काय करू उपचार, काय करू उपचार, करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घरात
दासी आजी आले ऋषिकेशी. ऋषिकेशी पाहुणे येणं हे भाग्याचं लक्षण आहे. संसाराचा जर विचार केला काय करू उपचार कोप मोड की जर्जर. आपल्याकडे पाहुणे आल्यावर सगळं करता येईल, पण पाहुणा असा येतोय ज्याला रस्ताच चालायला पुरत नाही असला पाहुणा येते आपल्या घरला. तुकोबाराच्या घरी पाहुणा कोण आलाय? ब्रह्मांडाचा मालक जेवायला आलाय. तुकोबारांचा संसारातलं भाग्य नाही पण परमार्थातलं भाग्य आहे. दुसरा वर्ग असा आहे की संसारातलं भाग्य नाही परमार्थातलं भाग्य आहे. ज्ञानोबारायचं किती भाग्य होतं? संसारात ज्ञानोबारायच्या काहीच नाही. आम्हाला कीर्तनकारला इथं जर आलं, मगाच कोणतरी सांगितलं कीर्तनकारला इथं आल्यावर जर कुणी नाही बोललं तर लोक म्हणतात काय लोक आहेत. ज्ञानोबारीला समोरून आल्यावर मारायचं लोकांनी. समोर आल्यावर तोंड दाखवलंच म्हणून इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिलं नाही. सगळ्या माणसांनी ज्ञानोबारीला समोर दिसल्याबरोबर हीन समजायचं, लांब पाठवायचं. ज्ञानोबारीला आंघोळ करायला इंद्रायणीमध्ये जायला परवानगी नव्हती. संसाराच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारायचं भाग्य नाही. बरं, पाणी प्यायला ज्ञानोबारीला खापराचं माडकं होतं, पाणी साठवायला खापराचं मडकं होतं, पाणी आणायला खापराचं होतं, आणि घरी धान्य साठवायला ज्ञानोबाराच्यात भोपळा होता. भोपळ्यातला गर काढलेला त्याच्यामध्ये धान्य साठवायचं. संसारातलं काहीच नाही ज्ञानोबारायकडे. असा संसार चालू असताना एके दिवशी देवाला वाटलं ज्ञानोबारायचा कसा संसार चालतोय बघावा म्हणून. आपल्या संसाराकडे देव बघा येत नाहीत, आपल्याला माणसं न्यावी लागतात बघा आमचा संसार म्हणून दाखवायला. पण देव बघायला आलेत संसार ज्ञानोबारायचा. आणि ज्ञानोबाराय घरी नव्हते, मुक्ताबाई लहानशा घरामध्ये होत्या. मुक्ताबाईला जवळ घेतलं, पण देव येत असताना कपडे बदलून येतात. देवानं कपडे बदलते, रूप बदललं होतं. एका वृद्ध अशा ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं आणि देव घरला आलेत. मुक्ताबाईचं वय लहान होतं. मुक्ताबाईला विचारलं, मुक्ताबाई तुमचा संसार कसा चालतोय? मुक्ताबाईला संसार सांगण्यासारखा नव्हता पण परमार्थ सांगण्यासारखा होता. 2.5 वर्षाच्या मुक्ताबाईनं देवाला ओळखलं होतं कपडे बदलून आल्यावर. आणि देवाला म्हणायला सुरुवात केलं, देवा ज्यांचे आईवडील झोपेत निघून गेलेत त्यांचा संसार बघण्यासारखा नाही. तात आणि मात गेलेशे निघून तेव्हा मी लहान पांडुरंगा. लहानपणी आईवडील निघून गेलेत, संसारामध्ये काही नाही, पण कसा तुमचा संसार चालतोय? मग मात्र सांगितलं, निवृत्ती ज्ञानदेव कोराणाचे अन्न आणि संभाळी सोपान मजलागे. विठ्ठल ज्ञानराज माझी योग्याची माऊली. नामदेव महाराजांनी माझं म्हणावं. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबाराय माझे आहेत म्हणून. साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. प्रत्येक चरणामध्ये ज्ञानोबारीला माझं म्हणतात. जनाबाई म्हणतात विवेक सागरा आणि सख्या माझ्या ज्ञानोबा. एकंदरीत सगळ्या संतांनी स्वीकारणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि देव पण ज्ञानोबाराला म्हणतात माझे म्हणून. ते चालूच असते. हे कसं होईल आता? हे सगळं नियोजन लावण्यासाठी बोलावं तर. मला इथं आल्यावर बरं वाटलं होतं बरं का. 6 वाजता 7 वाजता आलो, सगळे कार्यकर्ते सज्ज होते. आम्ही चालू केलं येऊन. हां, आम्ही चालू केलं येऊन. पण काय विलाज नाही, कार्यकर्त्याचा विलाज नाही, कुणाचाच विलाज नाही निसर्गाच्या पुढं. ज्ञानोबारीला सगळ्यांनी स्वीकारलं होतं. देवाने देखील ज्ञानोबारीला माझा शब्द वापरलाय, शंकरांनी माझा शब्द वापरलाय. सगळे प्रमाण जर बघितले आपण, देव म्हणतात ज्ञानोबाराय माझे आहेत म्हणून. ज्यावेळेस ज्ञानोबाराय आळंदीहून पंढरपूरला आले आणि देवाला सांगितलं, देवा माझ्याबरोबर नामदेव महाराजाला पाठवा म्हणून. नामदेव महाराजांना सांगितलं, माझ्या 2 गोष्टी ठरल्या होत्या. ज्या देवाच्या कमरेवर हात नाही त्याच्या पाया पडायचं नाही, एक ठरलं होतं. आणि दुसरं, इथून पुढं कुणाला संत म्हणायचं नाही असं ठरलं होतं. देवाला सांगितलं नामदेव महाराजांनी, करीशी ती देवा करी माझे सुखे परिम्या त्यास. कनिकाट परिचाचे मोके. नमने संत परिम्या त्यासी मुखे नमने संत.
परित्याचे मुखे न म्हणे संत ती देवा करी माझे सुखे परित्याचे मुखे न म्हणे संत परित्याचे मुखे न म्हणे संत तयार नाही आणि कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. दोन्ही अटी होत्या नामदेव महाराजाच्या. देवानं सांगितलं तुम्ही नामदेवा जा ज्ञानोबाराबद्दल बरोबर जा. देवाला सांगितलं नामदेव महाराजांना मी ज्ञानोबाराबरोबर जाणार नाही. ज्ञानोबाराय कोण आहेत? मग मात्र देवाला सांगावं लागलं ज्ञानोबाराय दुसरं कोण नाही मी यावं म्हणून. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे तो आणि मी नाही दूजा ज्ञानदेव आत्मा माझा. देव म्हणे नामी तो आणि मी नाही दूजा देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीच आहे तो आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा. पांडुरंगानं माझा आत्मा म्हणून स्वीकारणं खरं ज्ञानोबारायचं भाग्याचं लक्षण आहे. सामान्य माणसानं नाही संतांनी माझं म्हणावं देवानी माझं म्हणावं. इतकंच नाही भगवंतानं ज्ञानोबारायच्या हातामध्ये हात घातला शंकरानं. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ शंकराने हातामध्ये हात घाला. एवढंच आपल्याला बघायचंय साधूच्या जीवनामध्ये संसारी असतो. संसारातलं भाग्य आहे पण परमार्थातलं भाग्य नाही. तिसरा वर्ग असा आहे संसारातलंही भाग्य नाही आणि परमार्थातलंही भाग्य नाही. तुकोबा म्हणतात गावागणिश एक दोन माणसं असतात म्हणतात गावागणिश संसारी चांगला करत नाहीत आणि परमार्थामध्ये येत नाही. देवना संसार नाही दोन्हीकडे थार किंवा देवना संसार तुका दोन्हीकडे चोर. तुका म्हणतात दोन्हीकडे नाही संसारी धड नाही आणि परमार्थही धड नाही. हा तिसरा वर्ग आहे. आणि चौथा एक वर्ग आहे. चौथा वर्गामध्ये संसाराचंही भाग्य असतं आणि परमार्थाचं भाग्य असतं. त्याच्यामध्ये दोघांचे नाव आले शास्त्रामध्ये. एक जनक राजाचं नाव आलं आणि दुसरं नाथ महाराजाचं नाव आलं. नाथ महाराज व्यवहाराच्या दृष्टीनं जहागीरदार होते आणि परमार्थाच्या नजरेचा विचार करत असता नाथ महाराजाला दत्तात्रेयाची कृपा होती. दत्तात्रेयाची कृपा होती आणि जनार्दनाची कृपा दत्तात्रेयाचा प्रसाद दोघाचा प्रसाद मिळवलेला होता. संसारातलंही भाग्य आणि परमार्थातलं भाग्य होतं. आणि जनक राजाला व्यवहाराच्या दृष्टीनं जनकपुरीचे राजे होते आणि परमार्थाच्या नजरेनं बघितलं तर प्रभू रामचंद्राचे सासरे होते. संसारातलंही भाग्य आणि परमार्थातलं भाग्य चार वर्ग पडतात. एका वर्गाकडं संसारातलं भाग्य आहे पण परमार्थातलं भाग्य नाही. ही भाग्याची जी चर्चा आहे का नेमकं दैवानं कुणाला म्हणावं ही चर्चा हरिपाठामध्ये ज्ञानोबारायकडे गेली आहे. ज्ञानोबाराला विचारलं होतं ज्ञानोबाराय नेमकं दैवान भाग्यवान कुणाला म्हणावं. बाहेरचं चिंतन काही केलं मधी चिंतन काही केलं आपण पण नेमकं दैवान कुणाला म्हणावं कळायला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात दोन दृष्टीनं सांगता येते भाग्य आणि दैव म्हणून. कसं सांगता येते? एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं आणि दुसरं भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं. ज्ञानोबाराला विचारलं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं दुर्दैवी कुणाला म्हणावं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं दैवानं कुणाला म्हणावं. ज्ञानोबारांचा जन्माला आल्यानंतर ज्याला द्वैत आणि अद्वैताची वाट कळत नसली ज्ञानोबारांचा त्याला करंट म्हणता येतं दैवानं म्हणता येत नाही. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा. ज्ञानोबारांचा उपजोनी करंटा जन्माला येऊन द्वैत आणि अद्वैत आहे. जीवाचं आणि देवाचं अद्वैत असतं आणि जीवाचं आणि संसाराचं द्वैत असतं. जन्माला आल्यानंतर जर वाट कोणती कळत नसली ज्ञानोबारांचा उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. बरं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं मग दैवान कुणाला म्हणावं. ज्ञानोबाराय म्हणतात या रेषेमध्ये आला पाहिजे. कोणती रेषा ही?
आपल्या रेषेला भाग्याची रेषा म्हणतात, भाग्याची रेषा, किंवा मोक्षाची रेषा म्हणतात, मोक्षाची रेषा. ज्ञानोबा म्हणतात मोक्षी रेखे आला आणि भाग्य बी नटला, साधूचा अंकिता झाला आणि हरीचा भक्त झाला. या रेषेमध्ये आल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात तो मोक्षी रेखे आला म्हणता येते. दोन प्रकारच्या रेषा असतात. संसारात एक रेषा असते आणि परमार्थात एक रेषा असते. परमार्थातली रेषा ही असते आणि संसारातली रेषा ही भाग्याची रेषा असते. आणि संसारातली रेषा कोणती असते सगळ्याला माहीत आहे बरं का. त्या रेषेचं नाव आहे दारिद्र्य रेषा. संसारातली रेषेला दारिद्र्य रेषा म्हणायचं. आणि ज्ञानोबा या रेषेला म्हणतात मोक्षाची रेषा म्हणतात, मोक्ष रेखेला. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार करत असताना ज्ञानोबा म्हणतात उपजोनी करंट तो करंट आहे आणि या रेषेमध्ये आल्यानंतर भाग्यानं नटला म्हणता येतं. बरं, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानोबा म्हणतात नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवान. ज्ञानोबा म्हणतात तो दैवान नाही, हरिसी न भजत तो दैव हताय. मग ज्ञानोबाला विचारलं भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं दैवान कुणाला म्हणावं. ज्ञानोबा म्हणतात जन भक्ती स्वतःची जी भगवंताच्या नामाला समर्पित केली आहे त्याच्या दैवाला पारावार नाही, इतका तो दैवान आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठल हरिनाम सर जीवाया नामाती, हरिनाम सर जीवाया नामा, हरिनाम सार जीवाया नामाती, हरिनाम सार जीवाया नामाती, हरिनाम सार जीवाया नामाती, हरिनाम सार जीवाया नामाते, हरिनाम सार जीवाया नामाते, हरिनाम सार जीवाया नामाची. उपमाच्या दैवाची कोण वाणी, उपमाच्या दैवाची कोण वाणी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. उपमाच्या दैवाची कोण वाणी, उपमाच्या दैवात कोण वाणी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानोबांचा जन स्वतःची जी भगवंताच्या नामाला समर्पित केली आहे त्याच्या दैवाला उपमा देता येत नाही, एवढा तो दैवान आहे. ज्ञानोबाला विचारलं, ज्ञानोबाला 4 अभंगामध्ये 4 प्रमाण आहेत, आम्हाला असं काही प्रमाण पाहिजे नेमकं करंटा कुणाला म्हणावं दैवान म्हणावं कुणाला. ज्ञानोबा म्हणतात करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, आणि सदैव सभाग्य तोची हरिरंगीनाचे, हरिरंगीनाचे सदैव सभाग्य. मग दैवान दैवान कुणाला म्हणावं, भजन करतो त्याला दैवान म्हणायचं का. तुकोबा म्हणतात फक्त भजन करणाऱ्यावर दैवान म्हणता येत नाही. भजन तुकोबाऱ्यापेक्षा आमचे भजन जास्त आहेत, तुकोबाऱ्यापेक्षा कीर्तन आमचे जास्त आहेत. तुकोबाऱ्याचे 15 दिवसाला कीर्तन व्हायचं, आमचे 15 दिवसामध्ये 30 कीर्तन व्हायलेत. मग दैवान नेमकं कुणाला म्हणायचं. तुकोबा म्हणतात भजन करण्यावर दैवान नाही, भक्तीबद्दल जिव्हाळा असतो तो दैवान आहे. भजनावर दैवान म्हणत नाही तुकोबा. कीर्तन सगळेच माणसं करतात. नामदेव महाराज म्हणतात कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तनावर प्रेम असणं वेगळं. सध्याच्या काळामध्ये कीर्तनकार भरपूर झाले, ऐकणारे कमी आहेत आणि सांगणारे भरपूर झालेत. मग सगळ्याला तुकोबा दैवानं म्हणले जाते. तुकोबा म्हणतात नामामने कीर्तन करिता ते सांग, परे प्रेमाचे त्या अंगानित नाही. कीर्तन करणं सोल्प आहे पण कीर्तनाबद्दल प्रेम आणणं अत्यंत महत्त्वाचं. नामदेव महाराजात चिंतन असं. नामदेव महाराज म्हणतात मागच्या 2 महिन्यापूर्वी पाटावर चंद्र आणि सूर्य काढतात महिला मंडळ, पाटावर चंद्र, ती पूर्वीपासूनची पद्धत आहे. नामदेव महाराज म्हणतात चंद्र आणि सूर्य पाटावर काढणं सोल्प आहे, सगळ्याला काढता येईल पण प्रकाश आणणं कठीण आहे. चंद्र सूर्याचे बिंब लिहिता ते सांग,
परी प्रकाशाच्या अंगानिता नाही. परमार्थामध्ये भजन करणं सोलप आहे, पण भजन करणं भजनावर प्रेमानं अत्यंत आहे. प्रेमाविन भजन कवीन मोती महाराज म्हणतात प्रेमाशिवाय जर भजन असलं तुकोबरांता त्या भक्तीचा जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि जरी एखाद्याकडे भक्तीचा जिव्हाळा असेल तुकोबरांता त्यालाच मी दैवान म्हणतो. अभंगाचं पहिलं झाले भक्तीचा जिव्हाळा, 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 तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, आणि नये माझे मना, आणि नये माझे मना, झाले भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तुकोबरांता जिव्हाळा जाणतो तो. जिव्हाळा शब्दाचा अर्थ तुकोबरांता जिव्हाळा सगळ्याकडे होत नाही. तुकोबरांता वेली तिचा कळवळा आणि जिव्हाळाची वेगळा. जिचा मूल जन्माला आलं त्याच्याबद्दलचं प्रेम वेगळं आणि जिच्या जन्माला आलं नाही तिचं प्रेम वेगळं. तुकोबरांता त्याचा जसा जिव्हाळा असतो भजन करत असताना सगळेच माणसं भजन करतात. एकही असा माणूस नाही की भजन न करणारा. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील केले असे केवळ माझ्यात आहे. पण तुकोबरांतात भजन करणारे भरपूर आहेत, पण भजनाबद्दल प्रेम असणारी माणसं थोडे येतं. आणि जरी एखाद्याचं प्रेम असलं तोची दैवाचा पुतळा. तुकोबरांतात तोच दैवाचा पुतळा. भजन करतो तो नाही, प्रेम असतो तो दैवाचा पुतळा. तुकोबराला विचारलं तुकोबर आहे तो दैवाचा पुतळा निश्चित झाला, पण तुम्ही दास नेमके कुणाचे होणार. तुकोबरांतात दास मात्र होत असताना ज्यांचं नामावर ज्याचं रूपावर चित्त जडलंय त्याचा दास होणार. अभंगाचं कनये माझे नामरूपी नामरूपी जडले नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, चित्त नामरूपी जडले नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त. त्याचा दास मी अंकित रे, त्याचा दास मी अंकित, अनिक नये माझे मना, मना अनिक नये माझे मना. त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी
अंकिता आणि कनये माझे मना मना आणि कनये माझे मना नामरूपी जड रे अंकित नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित त्याचा दास नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुकोबऱ्या चित्त म्हणतात चित्त, कारण चिंतन करणारी जी वृत्ती आहे का त्या वृत्तीचं नाव आहे चित्त, म्हणून शब्द वापरला चित्त म्हणून. अंतकरणाचे 4 भाग केले तुकोबऱ्यांनी. तुकोबऱ्यांचा सूक्ष्म अंतकरणाची वृत्ती ज्यावेळेस संकल्प विकल्प करत असते त्या वृत्तीचं नाव आहे मन. सूक्ष्म अंतकरणाची वृत्ती ज्यावेळेस निश्चय करत असते त्या वृत्तीचं नाव आहे बुद्धी. आणि सूक्ष्म अंतकरणाची वृत्ती चिंतन करत असते त्या वृत्तीचं नाव आहे चित्त. नाथ महाराज म्हणतात संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन दान चित्ताचे, अहंकाराचे मी पण. चिंतन करणारी जी वृत्ती आहे का ते वृत्तीचं नाव आहे चित्त म्हणून. आणि तुकोबर म्हणतात नामरूपी जडले चित्त. काय असतं, भजन करत असताना सगळे माणसं भजन करत नाहीत, नाव घेत नाहीत. तुकोबर म्हणतात शहाणा तो धनी ह्याचा अर्थ असा आहे सगळे माणसं भजन करत नाहीत, फक्त शहाणे तेवढे करतात. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरळा झाले. काही माणसं शहाणे तेवढे घेतात, काही माणसं विरळाच घेतात. दुसरं एक चिंतन आहे ते नाम सोपे रे, नाम सुलभ आहे पण सगळे घेत नाहीत. तिसरं चिंतन असं आहे काही माणसं घेत नाहीत, हा भाग वेगळा. काही माणसं घेतात पण टिकत नाही त्यांच्याकडं. कीर्तनकार भजनातले माणसं घेतात पण चित्त जडलेलं नसतं. तुम्ही आम्ही रोज भजन करत आहोत पण सारखं नाही. आज 9ला केलं की उद्या 9लाच करायचं. तुकोबर म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. राहो का म्हणतात, राहत नाही म्हणून राहो आहे. नाव सगळे घेत नाहीत का, जडत नाही चित्त. त्याचं कारण आहे देवाचं नाव सगळे का घेत नाहीत, देवाच्या नावाची प्रतीती येत नाही आम्हाला. नामदेव महाराजाला देवाच्या नावाची प्रतीती येते, तुकोबऱ्याच्या जीवनामध्ये नामाची प्रतीती येते, ज्ञानोबाला नामाची प्रतीती येते, पण आम्हाला प्रतीती येत नाही म्हणून आम्ही घेत नाही. नामदेव महाराज म्हणतात अमृता होनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा. का जडलं तुम्हाला? नामदेव महाराज म्हणतात मी नाव घेतल्यावर गोड लागतं म्हणून. आपल्यापैकी एखाद्या तरी माणसानं म्हणावं मी नाव घेतलं की गोड लागते म्हणून. गोड लागते तुम्हाला? गुरुजीच्या चाली गोड लागते का नाव गोड लागते आपल्याला? नाव गोड लागत नाही आम्हाला. एक वर्ग म्हणत असतो देवाचं नाव गोड लागलं, आम्हाला गोड लागत नाही. वस्तू जर गोड असली सगळ्याला गोड लागली पाहिजे. साखर किंवा गुळ, गुळ असतं साखर आणि गुळ इथं ठेवलेलं असतं गुळ बरं का. हे रोजचं आजचं सगळी विसंगती आपली. इथं गुळ असते. कीर्तनकारांना खाल्ल्यावर गुळ कसा लागतंय? गोड गोड लागतं. आणि पीटी मास्तरनं खाल्ल्यावर गोड, कारण त्याचा तुकोबाराचं प्रमाण आहे याला. तुकोबार म्हणतात एका वस्तूचा गुणधर्म जर गोड असला सगळ्याला गोड लागलं पाहिजे. पण एकाला गोड लागतं आणि एकाला गोड लागत नाही असं जर असलं का आपलं आणखी चित्त न जडण्याचं कारण आहे. तुकोबार म्हणतात साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकट्या. बारक्या मुलानं खाल्ली काय, आशानं खाल्ली काय, वृद्ध माणसानं खाल्ली काय. एक वस्तू जर गोड असली तर सगळ्याला गोड लागते. नामदेव महाराजाला गोड लागतं नाव. तुकोबार म्हणतात जिवे गोड तीन, जिवे गोड तीन अक्षराचा रस, जिवे गोड तीन अक्षराचा रस, जीवे गोड
तीना अक्षराचा रस दिवे गोड तीना अक्षराचा रस अमृत दयाच फिके पुढे अमृत दयाच फिके पुढे दिवे गोड तीन अक्षराचा रस दिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत दयाचा फिके पुढे अमृत दयास फिके पुढे दिवे गोड तीना अक्षराचा रस दिवे गोड तीना अक्षराचा रस जिवे गोड तीन अक्षराचा रस तुकोवरंतात गोड लागतो रोस अमृत जयास फिके पुढे नाम गोड पुरे कोड सकळे ज्या नामाची प्रतीती साधू महात्म्याला आली त्या नामावर चित्त जडतं त्यांचं नाम रूपी जडले चित्त नामावर चित्त जडतं त्याची प्रतीती आल्यावर आणि नंतर रूपावर चित्त जडतं ती प्रतीती आल्यावर आमचं रूपावर चित्त जडत नाही रूप कळत नाही म्हणून देवाच्या बाबतीमध्ये अत्यंत कठीण आहे देवाचं रूप सगळ्याला जाणवत नाही सगळ्याला कळत नाही तुकोबरांतात ऐसे जाणती ते अतिदुर्गम म्हणतात अतिदुर्गम ब्रह्म सर्वगत सदासम जेत आणून आहे विषम ऐसे जाणती ते अतिदुर्गम देवाला जाणणारा वर्ग अत्यंत दुर्मिळ आहे सगळे माणसं नाहीत पण समाजामध्ये गैरसमज असा झाला आहे बसलेल्या माणसाला वाटतं टाळकरला कळत असेल म्हणून टाळकरला वाटतं कीर्तनकारला कळत असेल म्हणून मग कीर्तनकारला कळतं पण कोणत्याच कीर्तनकारला कळत नाही कारण काय नाथ महाराजाला विचारलं होतं महाराज देवाचं स्वरूप सांगा आम्हाला म्हणून देवाचं वय तरी सांगा नाहीतर उंची तरी सांगा दोन गोष्टी विचारल्या होत्या वय किती आहे देवास नाथ महाराजासारखे म्हणतात आम्हाला वय कळत नाही म्हणून सृष्टीपूर्वी स्वयंभू असे ज्याचे उत्पत्ती स्थिती प्रलय वासे नाथ महाराज तोच आधी करता ना असे तोची निजांश पुरुष अवतार नाथ महाराज म्हणतात मला वय देवाचं सांगता येत नाही सृष्टीच नव्हती तवाचा देव होता स्वरूपावर चित्त जडण्यासाठी आम्हाला स्वरूप कळलं पाहिजे नाथ महाराजाला विचार नेमकं उंची सांगा देवाची किती आहे नाथ महाराज म्हणतात खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहुनी दिशाळा तो मी डोळा केव्हा पाहता येते नाथ महाराज म्हणतात बघणं शक्यच नाही देवाचं स्वरूप कळण्यासाठी सामान्य माणसाचा विषय होत नाही आणि तुकोबरांता नामरूपी जडले चित्त आणि त्याचा दासनी अंकित नामावर आणि रूपावर चित्त जडण्यासाठी साधू महात्म्याच्या जीवनामध्ये तशी योग्यता तयार झाली पाहिजे ज्ञानोबरांतात आमच्या डोळ्याला फक्त देव दिसतो बाकी त्याला दिसत नाही ज्ञानाचा डोळा डोळसा तो डोळा असे विरेशा स्तुती न हो भोसा भाग्याचा तो एखादाच भाग्यवान जन्माला येतो तर देवाच्या स्वरूपाला ओळखू शकतो ज्ञानोबरांतात बाकीच्याचा हा विषय होत नाही ज्ञानोबराचा विषय झाल्यानंतर ज्ञानोबरांतात योगिया दुर्लभ तो बघितला कीर्तनकारला दुर्लभ म्हणत नाहीत टाळकरला दुर्लभ म्हणत नाहीत ज्ञानोबर आहे ज्ञानोबरांतात योग्याला देखील दुर्लभ असणारा देव आम्ही बघितला योगिया दुर्लभ साधू महात्म्याचं जीवन त्या नामरूपावर चित्त का जडलं होतं त्या रूपाची प्रतीती आली होती नामदेव महाराज म्हणतात योगियाच्या ध्याना ध्याता नातुडसी तू आम्हापाशी मागे पुढे नामदेव महाराज म्हणतात योग्याच्या ध्यानाला येत नाही ज्ञानोबा म्हणतात योग्याला देव दिसत नाही तो आम्ही बघितला आणि तुकोबा म्हणतात नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोनी प्रतीती येण्यासाठी योग्यता तयार झाली होती तो हारे त्रिहारी पाहिला डोळे भारी तो हारे त्रिहारी पाहिला डोळे भारी
तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी 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 पाहता पाहणे दुरीचा दुनिया पाहता पाहणे दुरीचा दुनिया पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहता पाहणे दुरी चालून या तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरे. ज्ञानोबरांचा देव आम्ही बघितला, नामदेव महाराजांचा आम्हाला देव दिसला. कारण संताची ते योग्यता तयार झाल्यानंतर आणि तुकोबरांचा असा जर कुणी एखादा झाला असला तर नामरूपी जडले चित्त नामावर आणि रूपावर चित्त. आम्हाला रूप कळत नाही, आम्ही नामाशी आमचं ऐक्य होत नाही. तुकोबरांचा नामावर रूपावर चित्त जर जडलं असलं तर त्याचा दास मी अंकित. तुकोबरांतात फक्त एवढ्याचा दास होईल, बाकीची मी मान्य करत नाही. अनेक नये माझे मनात. तुकोबरांतात नामावर रूपावर चित्त जडलं पाहिजे, त्याचा दास होण्याची तयारी आहे. तुकोबराला देवाचा दास होण्यापेक्षा संताच्या दासाचा दास होण्यामध्ये रस आहे. काय झालं, एकदा आंधळगावपासून पोरेगाव जवळ आणि त्या पोरेगावच्या असं जवळ गाव असताना तिथं सप्ताह नवीन एक उभारला होता, गावाच्या जवळचा सप्ताह. आणि सप्त्यामध्ये सगळे नवीन महाराज आणले होते. आणि महाराज साधे आणले नव्हते, सगळे विनोदाचार्य आणले होते महाराज. गावाच्या जवळ बरेचसे लोक जायचे तिथं. काही जण गुरु करून घेतलं होतं. एकाच गावातल्या माणसानं एका महाराजाला गुरु करून घेतलं होतं. मग गुरु करून घेतलं तर त्यांनी मंत्र दिला होता. असा मंत्र दिला होता, सोहम सोहमचा मंत्र दिला होता. आणि त्याच गावामध्ये 2 सप्ते व्हायचे. पहिला जुना एक सप्ताह आणि एक नवीन एक सप्ताह झालेला होता. जुन्या सप्त्यामध्ये तुकाराम महाराजाचा नियम होता, कायमस्वरूपी नियम तुकाराम महाराज चालायचा. आणि 5-6 महिन्याला ही सप्ताह झाला आणि एक जणानं गुरु करून घेतला, सोहम सोहम नावाचा मंत्र दिला. आणि नेमकं 6 महिन्याला तुकाराम महाराज आले आणि त्याच घरी आल्यास आणि मुक्काम तुकोबऱ्याचा पडला तिथं. आणि त्याचं चालू होतं सोहम 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 मंत्र चालू होता. गुरुजी मंत्राकडे थोडं लक्ष द्या बरं, मंत्र चुकून आहे आपला म्हणून. मंत्र तुकाराम महाराजांनी ऐकलं कानावर. त्यांनी म्हणजे काय चालू आहे तुझं. त्यानं सांगितलं, मधल्या 6 महिन्यापूर्वी एक सप्ताह झाला आहे, सप्त्यामध्ये एक महाराज आले होते, त्यांनी मला मंत्र दिला आहे. काय आहे मंत्र. त्याने मला कानात दिलेला मंत्र आहे, कुणाला सांगायचा नाही, मला कळू दे म्हणजे काय मंत्र आहे तुझाच. त्यानं सांगितलं, महाराज सोहम सोहमचा मंत्र दिला आहे. तुकोबांनी पहिल्या शब्दामध्ये सांगितलं, हे सोहम तू काढून टाक, हे सोहम म्हणत बसू नको. त्यानं सांगितलं, महाराज त्यांच्यावर भावना आहे माझी, राहू द्या असंच मंत्र. का काढायचं सांगता. तुकोबांनी सांगितलं, परमार्थ ह्याला म्हणत नाही, काहीतरी म्हणणं म्हणजे परमार्थ नाही. नाथ महाराजाचं असं म्हणणं आहे की अहम कोहम सोहम या उपाधी तुटोनी निरसली आधी व्याधी शुद्ध स्वरूपी ठसावी बुद्धी या नाव परमार्थ. भगवंताच्या स्वरूपाशी शुद्ध स्वरूपी ठसावी बुद्धी याला परमार्थ म्हणतात. असं अहम कोहम सोहम काढून टाकतो. त्यानं सांगितलं, महाराज त्यांच्यावर भाव नाही, राहू द्या असंच. काही बदल करा म्हणलं तर बदल करतो, पण राहू द्या असंच. महाराजांनी तेवढीच संधी साधली आणि महाराजांनी सांगितलं, सोहम जी तुझा मंत्र आहे त्याच्या पाठीमागे एक 10 अक्षर लाव आणि तुझा मंत्र म्हण. आता काय झाला मंत्र. मंत्र असा झाला की दासोहम दासोहम. दासोहम या शब्दाचा अर्थ असा व्हायला आहे, मी दास होईन, मी दास होईन असा अर्थ व्हायला आहे. पुन्हा 5-6 महिने झाले, तीच महाराज आली गावावर आणि त्या महाराजांना सांगितलं, तुला सोहमचा मंत्र दिला होता. हो दिला होता. मग 10 का पाठीमागं लावलं. त्यानं सांगितलं, तुकाराम महाराज आले होते, त्यांनी 10 लावायला सांगितलं म्हणून 10 लावलं नाही. त्यानं सांगितलं, ही 10 काढून टाक, हे जमणार नाही, सोहमच मंत्र म्हणायचं. त्यानं सांगितलं, महाराज तुमच्यावरही भावना आहे, त्यांच्यावर भावना आहे, राहू द्या असंच 10. आणि वाटलं तर काय बदल करा, मी बदल करतो,
पण काढून टाकायचं होऊ नका. ते महाराज हुशार होते. त्यानं सांगितलं असं कर, मग मागं एक स लाव आणि राहू दे दात तसंच, आणि स लावून मंत्र लाव. पुन्हा मंत्र चालू झाला, बुडावरच मंत्र आला, सदा सोहम सदा सोहम असा मंत्र झाला. पुन्हा तुकाराम महाराज आले त्या गावाला 6 महिन्याला. आता 6-6 महिन्याला किती दिवस लागतो कुणाला. पुन्हा महाराज आले आणि महाराजांना सांगितलं पुन्हा स का लावला असतो. त्यानं सांगितलं महाराज त्यांच्यावरही भावना आहे, तुमच्यावर सगळ्यावर जरी भावना असली पण स्वतःच्या कल्याणाचा विचार करायला पाहिजे. सगळ्यावर भावना ठेवून भागत नाही, तुझं कल्याण ज्याच्यामध्ये होणार आहे त्याचा विचार कर. त्यानं सांगितलं महाराज असं जर असलं एकदाच बदल करायला सांगा, इथून पुढं बदल करणार नाही. मग महाराजांना सांगितलं असं कर, पाठीमागं एक आणखी 10 लाव आणि मंत्र म्हणत राहा. काय झाला मंत्र आता? गुरुजी तुम्हाला सांगितलं होतं मंत्र विसरू नका म्हणून. आता तुकोबरा म्हणतात मंत्र चळे थोडा तरी धडच वेळा. मंत्र असा झाला दास दासोहम, दास दासोहम. तुकाराम महाराजांनी त्याला मंत्र असा सांगितला की दास दासोहम. याचा अर्थ असा झाला मी दासाचा दास होईन, मी दासाचा मज दास करी त्यांचा, संत आणि संत दासाचा तुमच्या दासीचा दास करून ठेवा. तुकोबरा म्हणतात देवाचा दास होण्यापेक्षा दासाचा दास मला व्हायचंय. ज्यांचं नामारूपावर चित्त जडलंय तुकोबरा म्हणतात मी त्यांचा दास होणार. नामरूपी जडले चित्त आणि त्याचा दास मी आणि बाकीच्याचे तुकोबरा म्हणतात ज्याचं नामारूपावर चित्त जडलं नाही ती माझ्या मनाला येत नाही. भक्तीचा जिवाळा नाही ती माझ्या मनाला येत नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे. अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, मना अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, अनिक नये माझे मना, मना अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. अनिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. विठोबार खुमाये विठोबार खुमार, विठोबार खुमार, विठोबार खुमार, विठोबार खुमार, विठोबार खुमार, विठोबार खुमाये कुंडली कवर रे हरी ढोल देवा तुकारा. विठोबार खुमार, विठोबार विठोबार खुमाये विठोबार खुमार, विठोबार खुमार. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नाही माझी मना
अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दासमी अंकित तुकोबराने 3 ठिकाणी चकार वापरून सांगितलं अनेक नये माझे मना. तुकोबरीला मनाला येत नाही त्याचा अर्थ असा आहे तुकोबर म्हणतात पंडित असतील अथवा शहाणे असतील माझ्या मनाला येत. खरं तरी गात्यामध्ये दोघांचंही वर्णन आले. शहाणं कुणाला म्हणावं आणि पंडित कुणाला म्हणावं दोघांचंही वर्णन आले. काही गात्यामध्ये वर्णन करत असताना तुकोबर म्हणतात शहाणं कुणाला म्हणावं शहाणा तो धनी येत आणि पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. पंडिताचंही वर्णन आलंय आणि शहाण्याचे वर्णन आलंय. पण आज मात्र तुकोबर म्हणतात पंडितही मला मान्य होत नाही शहाणाही मान्य होत नाही. 2 शब्द का वापरले असतील तुकोबारांनी त्याचं कारण असतं आहे शहाणा या शब्दाचा अर्थ आहे शाळेत जायला नाही पण व्यवहार कळतो असा शहाणा. आणि पंडित कुणाला म्हणायचं व्यवहार कळत नाही पण शाळेतली डिग्री मिळवलं आहे असा शहाणा आहे. काही काही वेळा घडत असतं बरं का. पोरं शिकलेली असतात वाजवायला पण लावा येत नाही. लावा येणारा शहाणा असतो आणि शिकलेले पंडित असतात. वाजवाय भरपूर येतं पण लावायला येत नाही. मग एखादा गावातला बोलू येतात त्याला वाजवा म्हणलं का ती म्हणतं मला वाजवा येत नाही फक्त लावायला तेवढंच येतं आहे. व्यवहारातलं कळतं म्हणजे तो शहाणा आहे आणि शाळेमध्ये शिकलाय ती पंडित आहे. मग तुकोबर म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा शब्द वापरला. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची शब्द वापरला. चकार करून तुकोबर म्हणतात अनेक नये माझे मना आणि हो का पंडित शहाणा. काय झालं तर एकदा बाजारामध्ये एक स्त्री राहायची 20-25 वर्षाची मुलगी राहायची आणि व्यवहार आपला भाजीपाला विकायचा. भाजीपाला विकत असताना व्यवहाराचं ज्ञान होतं पण शाळेमध्ये जायला नव्हतं. एवढंच कळायचं 10-10च्या 15 नोटा झाल्या की 150 एवढंच कळायचं पण शाळेत जायला नाही. एक आजी तिथं यायची आणि भाजीपाला न्यायचा. तिची मुलगी होती अमेरिकेला शिकायला पण तिच्या डोक्यामध्ये एकच की माझी मुलगी पंडित व्हायला आहे आणि हिनं शाळा शिकाय नाही. तिला येऊन विचारायचं शाळा शिकलीच का. तिनं म्हणायचं शाळा नाही शिकायला. हे व्यवहार कसा कळतंय तिनं म्हणायचं तसं लहानपणापासून ह्याच्यामध्ये असल्यामुळं व्यवहारापुरतं कळतंय पण मी शाळा शिकाय नाही. पण आजीला मात्र वाटायचं माझी मुलगी पंडित झाली आणि ही शाळा शिकाय नाही. सतत चर्चा तीच व्हायची. एके दिवशी अमेरिक शिकला असलेली मुलगी तिची घरी आली आणि तिला सांगितलं चल माझ्याबरोबर मार्केटमध्ये तुला ओळख करून देते. आणि त्याच स्त्रीपाशी आणून बसवली आणि सांगितलं ही मुलगी माझी पंडित झाली आहे अमेरिकेला शिकायला आहे. आता तिला वाटलं हिची पंडित किती हुशार आहे ते बघावं. तिने आणली होती बॅग घेऊन आली होती भाजीपाल्याला. तुम्हाला भाजीपाला काय काय न्यायचं आहे. तिनं सांगितलं आम्हाला टमाटे 1 न्यायचेत भोपळा 1 न्यायचा आहे आणि काटाळ वांगे 1 न्यायचेत. हे 3 पदार्थ न्यायचे म्हणून. पंडित झालेल्या मुलीच्या हातामध्ये बॅग होती. पंडित झाली आहे पण व्यवहाराचं ज्ञान नाही. त्या मुलीनं परीक्षा बघण्यासाठी पहिलं पारडं लावलं पिकलेल्या टमाट्याला पारडं लावलं. तिनं टमाटे पिकलेले घेतले पिशवीमध्ये टाकले पुन्हा पारडं लावते काटाळ वांग्याला लावलं. काटाळ वांगे किलोभर घेतले त्या टमाट्यावर टाकले. मोठा भोपळा घेतला आणि बॅगवर ठेवलं. आता ते पंडित झालेली होती पण व्यवहार माहीत नव्हता. ते बॅग घेऊन अशी निघाली की परत आजी फिरली सांगितलं ही पंडित झालेली मुलगी हीच आहे बरं का हे पंडित झाली आहे म्हणून. त्या भाजीपाला विकण्यानं सांगितलं तुमची मुलगी पंडित किती आहे ती मी ओळखली म्हणून. तुला कसं काय कळलं पंडित झालं. तिनं सांगितलं पिकलेल्या टमाट्यावर काटाळ वांगे आणि वांग्यावर भोपळा घेऊन चालल्या. शाळेमधलं ज्ञान असेल पण व्यवहारातलं ज्ञान नाही. काही माणसाला व्यवहारातलं ज्ञान आहे पण शाळेतलं काही शिकलेलं नसतं. तुकोबाराच्या ह्या लक्षात गोष्टी आल्या तर तुकोबार म्हणतात कोणी वाजवणारे असतील कोणी गाणारे असतील कोणी कीर्तनकार असतील पण तुकोबाराच्या मापामध्येच बसत नाहीत. तुकोबार म्हणतात अनेक नाही माझे मना आणि हो का पंडित शहाणा. कोणी पंडित असेल शहाणा असेल नामरूपावर चित्त जडले का त्याचा दास होणार. भक्तीचा जिव्हाळा जाणतो का तोच देवाचा म्हणणार. मग महाराजाला विचारलं महाराज तुम्ही नेमकं शुद्ध कुणाला म्हणता. तुकोबार म्हणतात तोच शुद्ध आहे. स्मरण भक्ती असेल नामस्मरण असेल कीर्तन असेल अर्चन वंदन दास्य साख्य आत्मनिवेदन हे 9 प्रकारच्या भक्ती भागवतामध्ये जे सांगितलं होतं ह्या 9ही प्रकारच्या भक्ती आपल्या जीवनामध्ये पाहिजे. 9 प्रकारच्या भक्ती 9 जणांना केल्या होत्या.
श्रवण भक्ती परीक्षिती राजाने केली होती, कीर्तन भक्ती शुकाचार्याने केली होती, नामस्मरण भक्ती प्रल्हादाने केली होती, वंदन भक्ती पायाची सेवा लक्ष्मीने केली होती, वंदन भक्ती अक्रूराने केली होती, अर्चन भक्ती कुणा केली होती? पृथ्वीराजाने केली होती. मध्ये मध्ये कशा करायचं? मला वाटलं एखादी पाठ असेल म्हणून विचारलं. मध्ये मध्ये कशा पृथ्वीराजाने केली होती. वंदना दास्य भक्ती हनुमंतराने केली होती, साख्य भक्ती अर्जुनाने केली होती, आणि समर्पण जी भक्ती होती का बळीराजाची भक्ती होती. तुकोबरतात ह्या 9 प्रकारच्या जी 9 जण भक्ती केली होत्या, ही प्रत्येक भक्ती प्रत्येक माणसाला करता येतात ती, आणि 9ही प्रकारच्या भक्ती आपल्यापाशी श्रवणी पाहिजे आणि कीर्तनी पाहिजे. आम्ही फक्त कीर्तनच करत असतो, कुणाचंच ऐकत नाही, म्हणून आपली भक्ती अधुरी राहतात. ऐकायची सवय ठेवावी लागते. सतत ऐकल्यानंतर प्राप्ती होत असते, काहीतरी मिळत असतं. आमचा सध्याचा काळ तर असा चालला आहे, फक्त सांगण्यातच चाला, ऐकण्यातच नाही. पण तुकोबरंतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकोबरंतात शुद्ध कुणाला म्हणावं? जीवनामध्ये सगळ्याच भक्त्या पाहिजे, नामरूपावर चित्त जडलं पाहिजे, त्याचा दास होणार. आणि तुकोबरंतात भक्तीतलं प्रेम असावं, जिव्हाळा असावा. जिव्हाळा असला तरच तुकोबरंतात, आणि जर जिव्हाळा नसल, चित्त जडलं नसल, शुद्ध नसल, अनेक नये माझे म्हणा आणि होका पंडित शाला. तुकोबरंतात मग संप्रदायामध्ये कसाही असो, तुकोबराच्या मान्यतेमध्ये भक्ती बसली पाहिजे आपली. आपण होता होईल तेवढा प्रयत्न असा केला पाहिजे. तुकोबराच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकोबराच्या भक्तीचं आणि आपली मान्यता अशी फरक आहे. आम्हाला वाटत असतं वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. धनधान्य. तुकोबरा म्हणतात न मिळो खावया न न वाढो संतान. हा फरक आहे. तुकोबराची मान्यता असं आहे, नाही धन मिळालं तरी चालतंय, आम्हाला मात्र मिळाल्याशिवाय काहीच करत नाही. तुकोबरा म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वार करी. ही तुकोबराची भूमिका वेगळी आहे. आपल्यापैकी कोण म्हणेल भिकारी होईन, पण वारकरीवर कोणी म्हणणार नाही. आपली भूमिका. तुकोबरा म्हणतात मला असं वाटतंय विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून तुकोबराचं तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, आपणाला कडू वाटत नाही, आपणाला गोड वाटतं. तुकोबराची भूमिका जीवनाची वेगळी आहे, आपली भूमिका वेगळी आहे. एक फरक असा आहे जगण्यामधला आपला. आणखी एक फरक असा आहे, आम्ही आमचंच खरं म्हणणारी सामान्य माणसं असतात, आणि साधू मात्र खरं ती माझं म्हणणारी साधू असतात. ह्या दोन्हीमध्ये फरक असतो. मग त्यांची जी भूमिका आहे, त्यांची जी मान्यता आहे, अनेक नये माझे म्हणा आणि हो का पंडित शाना. झालेली सेवा भगवंताच्या हनुमंतराच्या चरणी समर्पित योग्य चिंतन असेल ते ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचं. कारण काय, विसंगती झाल्यावर बराचसा परिणाम होत असतो. नाही झाला. काही वातावरण तयार होत असताना गुरुजी आम्हाला रोजचा अनुभव येत असतो. सुरुवातीला जे वातावरण चालीला जे तयार झालं, 2 तास कायम वातावरणात असतं. काही लोक म्हणतात उगं महाराज भागवा कुणावर तरी, पण वातावरण तयार राहतं नाही तसं. आता बाहेरचं जे वातावरण आहे का, 2च मिनिटामध्ये वातावरण तसं राहत नाही. ते एक वातावरण तयार होत असतं. तिथली एक जागा त्या चालीनं सगळी जागाचे स्फुरण तयार होत असतं. म्हणून तरी पण मध्ये येऊन आता बोलायचं वेळच आली आपल्याला. नाहीतर तिथं जर संपवलं तर अर्ध्यात राहणार होतं. पण आपण बोलण्याचा प्रयत्न केला, पण बराचसा परिणाम झाला. मुलाईला आता मृदंगाला माईक पाहिजे होतं, ते माईक नाही. तर माईक नसल्यावर त्यांचं अर्ध संपत असतं वाजवायची. काय नाही म्हणजे गायकाचं तसं झालं आहे, वाजवणाऱ्याचं तसं झालं आहे. माईक शिवाय भजन नाही. एरवी मात्र म्हणतात येर ते माईक म्हणून, पण त्याची गरज मात्र आत्य झाल्या. असं असलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला चिंतन करायची वेळ आली. योग्य असेल ते चिंतन ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचं. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानेश्वर माऊले माऊली ज्ञानेश्वर माऊले पुंडलिक वरदे ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले
कनये माझे मना आणि 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 कनये माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना होता पंडित साना होता पंडित साना आणि कनये माझे मना आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा होता पंडित साना होता पंडित शहाणा आणि कनये माझे मना आणि कनये